नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे स्कॉलरशिप फॉर्मवर। तर त्यामध्ये आपण जो आहे तो फॉर्म नवीन ॲप्लिकेशन कशाप्रकारे करायचे यावर व्हिडिओ बनवला होता। आता हा व्हिडिओ जो आहे प्युअरली तुमच्या डिप्लोमा बीटेक बीई जे स्टुडंट आहेत त्यांच्यावर असणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांना जे आहे ॲप्लिकेशन रिन्यूअल करावं लागतं किंवा ज्या विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन रिन्यूअल करावं लागतं त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो, ए टू झेड प्रोसेस आपण लाईव्ह पाहणार आहोत। तर आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तर जराही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। लांब होणार आहे पण इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व भेटणार आहे। तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, आपण आलो आहेत महाडीबीटी लॉग इन यांच्या ऑफिशियल वेबसाईटला। या ठिकाणी तुम्ही तुमचा यूजर नेम, आता आपण यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण नवीन कशा प्रकारे अप्लाय करायचं यावर बनवलेला होता। तर तुमचा यूजर नेम जो आहे तो तुम्ही सेट केलेला असेल किंवा तुमचा आधार कार्ड नंबरच तुमचा यूजर नेम असतो। सोबतच या ठिकाणी तुम्ही पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा जसा तसा टाकून लॉग इन हेअरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलला लॉग इन होणार आहात। आपण आता लॉग इन करत आहोत। तर आपण आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण लॉग इन केलेले आहे। आता या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईलवर क्लिक करायचे आहे। आता खाली स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी ओके म्हणून क्लिक करायचे आहे। ओके क्लिक केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ती तुमच्यासमोर येणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमची प्रोफाईल जी आहे 100% कंप्लीट आहे, कारण तुम्ही मागच्या वर्षी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे। तर या ठिकाणी आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार हे तुम्हाला एकदा करून घ्यायचे आहे। या ठिकाणी सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे आहे आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवर एक OTP जाणार आहे आणि OTP गेल्यानंतर तुमचा आधार जे आहे ते सक्सेसफुली अपडेट होणार आहे। तर ती प्रोसेस तुम्ही एकदा करून घ्यायची आहे, नाहीतर मग तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आधार कार्डचा। आता तुम्हाला या ठिकाणी करायचे काय आहे, तुमचे डॉक्युमेंट्स ऑलरेडी अपलोड झालेले असतील मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा, तर तुम्हाला काहीही चेंज करायची गरज नाही आहे। फक्त तुम्हाला या ठिकाणी जे आहे इन्कम डिटेल्स यावर क्लिक करून तुमचे आत्ताची इन्कम डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। आता तुमची जी काही इन्कम सर्टिफिकेटवर इन्कम दिलेली असेल ती इन्कम तुम्ही या ठिकाणी एंटर करायची आहे। एंटर केल्याच्यानंतर या ठिकाणी डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट यस करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा इन्कम सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे। जो काही तुमचा नंबर असेल तो नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे। तर इन्कम सर्टिफिकेट नंबरवर तुमचा नंबर दिलेला असतो। त्यानंतर या ठिकाणी जी तुमची सिलेक्शन अथॉरिटी असेल इश्युइंग अथॉरिटी, तर ती सिलेक्ट करायची आहे जी काही असेल ती। जनरली तहसीलदार ही सिलेक्शन अथॉरिटी असते। आणि या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करून ज्या ठिकाणी तुम्ही तुमची फाईल ठेवलेली असेल त्या ठिकाणी ती फाईलला सिलेक्ट करून या ठिकाणी जे आहे ते ओपन करायचे आहे। तर तुमची फाईल जी आहे ती सक्सेसफुली अपलोड झालेली आहे। फाईलची साईज जी आहे ती 15 KB ते 256 KB मध्ये पाहिजे आहे। या ठिकाणी व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी उत्पन्न सर्टिफिकेट तुमचे पाहू शकता। तर हा एक महत्त्वाचा चेंजेस करायचा आहे आणि या ठिकाणी तुमची जी इश्युइंग डेट आहे ती सुद्धा तुम्ही सिलेक्ट करायची आहे। ती सिलेक्ट केल्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा चेंजेस तुम्हाला फर्स्ट पेजला तुमच्या प्रोफाईलमध्ये करायचा आहे आणि त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे। जे आहे ते IFSC कोड या ठिकाणी नवीन टाकावा लागू शकतो। तर तो IFSC कोड आपण पुन्हा एकदा नवीन टाकून घेत आहेत आणि सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रोफाईल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारचा ऑप्शन येणार आहे। या ठिकाणी ओके करायचे आहे। त्यानंतर तुमची जी आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन फिल करण्याची काहीही गरज नाही, ती तुम्ही ऑलरेडी फिल केलेली आहे। या ठिकाणी फक्त सेव्ह करायचे आहे। सेव्ह केल्यानंतर ही सुद्धा तुमची सेव्ह होणार आहे। त्यानंतर अदर इन्फॉर्मेशनमध्ये सुद्धा तुम्ही तुमची ऑलरेडी इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे, या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचे आहे। सेव्ह केल्यानंतर ही सुद्धा डिटेल्स तुमची जी आहे अपडेट सक्सेसफुली येणार आहे। आता या ठिकाणी करंट कोर्स डिटेलमध्ये जे आहे महत्त्वाचा टप्पा येतो। या ठिकाणी तुम्ही जर का आता या ठिकाणी बघू शकतात हा विद्यार्थी सेकंड इयरला जे आहे ते पासआउट झालेला आहे आणि थर्ड इयरला आता शिकत होता। आता यावर्षी तो विद्यार्थी जो आहे थर्ड इयर पास होऊन फायनल इयरला गेलेला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे
डाटा तुमचा डिलीट करायचा आहे. करंट कोर्सचा जो डाटा आहे तो तुम्हाला डिलीट करायचा आहे. आता या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग जे आहे ती कंप्लीटेड आहे ऑलरेडी, तर हा डाटा तुम्हाला डिलीट करण्याची गरज नाही. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग जे आहे ते तुमचे ऑलरेडी कंप्लीट आहे. तर कंप्लीट असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पास वगैरे जे आहे ते ऑटोमॅटिकली तुमचे आलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला थर्ड इयरचा डाटा जो आहे तो डिलीट करायचा आहे. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही असं काय म्हणताय, डाटा डिलीट करायचा आहे, तर यस, तुमचा हा जो कोर्स आहे हा आत्तापर्यंत तुमचा परस्युइंग होता. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात परस्युइंग म्हणून तुम्हाला दाखवत असेल. तर आता हा तुमचा कंप्लीट झालेला आहे आणि कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही फायनल इयरला गेलेले आहात. तर या ठिकाणी तुम्ही जे आहे हा डाटा डिलीट करायचा आहे. डिलीट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे पुन्हा तुमच्या फायनल इयरची डिटेल्स सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी 2022 त्यानंतर तुमच्या महाराष्ट्रात जे काही असेल ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. इन्स्टिट्यूटचे जे आहे तुमचे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्स असेल जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग, त्यानंतर तुमचा गव्हर्नमेंट कोटा, तुमचे कॅप आय डी जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा अपलोड करू शकतात, अपलोड करावी लागू शकते. तर तुम्ही नक्कीच अपलोड करू शकतात. आता या ठिकाणी जे आहे तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर, आता थर्ड इयर परस्युइंग होतं तर तुम्ही या ठिकाणी थर्ड इयर सिलेक्ट करायचे आहे आणि या ठिकाणी परस्युइंगच्या जागेवर कंप्लीटेड सिलेक्ट करायचे आहे. आता या ठिकाणी तुमची थर्ड इयर कंप्लीटेड दाखवत असेल. त्यानंतर या ठिकाणी तुमचे इन्स्टिट्यूट ॲडमिशन जे आहे आता 2022मध्ये डायरेक्ट सेकंड इयर होतं, तर 2023मध्ये तुम्ही आता थर्ड इयरला आले म्हणजे ॲडमिशन घेतलं असेल. या ठिकाणी तुमचे पर्सेंटेज टाकायचे आहे. आता या ठिकाणी तुम्ही पर्सेंटेज देखील टाकू शकतात आणि CGPA देखील टाकू शकतात. तर आता आपण या ठिकाणी CGPA टाकलेला आहे. आता या ठिकाणी पास्ट असेल, पास्ट किंवा पास्ट विथ ATKT. आता तुमच्याकडे जर का ATKT असेल एखादी तर ATKT सिलेक्ट करू शकतात किंवा पास डायरेक्टली तुम्ही सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला मार्कशीट अपलोड करायची आहे. या ठिकाणी तुम्ही पास झालेला आहात याची मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही सेव्ह केली असेल त्या ठिकाणी ओपन या बटनावर क्लिक करून तुमची मार्कशीट जी आहे ती या ठिकाणी सेव्ह करायची आहे. आता मार्कशीट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी मोड जे आहे रेग्युलर डिस्टन्स करस्पॉन्ड हे तुम्हाला करून या ठिकाणी सेव्ह या बटनावर क्लिक करून तुमची डिटेल्स जी आहे तुमची डिटेल्स सेव्ह होणार आहे. आता या ठिकाणी जसेही तुम्ही सेव्ह या बटनावर क्लिक केलं तर सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो स्टेटस आहे हा परस्युइंगच्या कंप्लीटेड होणार आहे. आता मी या ठिकाणी अपलोड का करत नाही आहे आणि DBAT युनिव्हर्सिटीकडून आपल्याला आपली जी DBAT युनिव्हर्सिटी आहे तर या ठिकाणी DBAT युनिव्हर्सिटीकडून आपल्याला एकही मार्कशीट अजूनपर्यंत आलेली नाही आहे. तर DBAT युनिव्हर्सिटीने जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी थोडा लेटच फॉर्म भरला तरी काहीही हरकत नाही, पण बाकी साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू शकतात. तर करंट कोर्समध्ये हा सर्वात महत्त्वाचा डिटेल्स जो आहे बदल तुम्हाला करायचा आहे. या ठिकाणी पास्ट आणि कंप्लीटेड हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. तर हे सिलेक्ट केल्याच्यानंतर हा महत्त्वाचा बदल करायचा आहे. त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पास्ट क्वालिफिकेशन्स या ठिकाणी येणार आहात. आता पास्ट क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला काहीही चेंजेस करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही जे आहेत या ठिकाणी चेंजेस केलेले आहेत. डिप्लोमा कोर्स असेल, SSC कोर्स, आता विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे आहे तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा जो आहे आता डायरेक्ट ॲडमिशन घेतलेलं असेल तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा जो आहे तो परस्युइंगमध्ये असेल. या ठिकाणी डिप्लोमा जो आहे तो परस्युइंगमध्ये असेल तर या ठिकाणी हा सुद्धा डिलीट करायचा आहे. आणि डिलीट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमाची डिटेल्स सिलेक्ट करायची आहे. आता या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल लेवल जे आहे या ठिकाणी डिप्लोमा कोर्स तुमचा येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी स्ट्रीम जी आहे जी काही तुमची असेल इंजिनिअरिंग, फार्मसी या ठिकाणी कंप्लीटेड येणार आहे. आता या ठिकाणी परस्युइंग असेल तर या ठिकाणी कंप्लीटेड येईल. त्यानंतर या ठिकाणी इन्स्टिट्यूटचा स्टेट सिलेक्ट करायचा आहे, इन्स्टिट्यूटचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूटचा तालुका सिलेक्ट करायचा आहे ज्या ठिकाणी तुमची इन्स्टिट्यूट असेल. या ठिकाणी तुम्हाला कॉलेज नेम सिलेक्ट करायचे आहे. आता कॉलेज नेम जे आहे तुमचे जे कॉलेज नेम असेल ते कॉलेज नेम तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. या ठिकाणी कोर्स सिलेक्ट करायचा आहे जो कोर्स तुमचा असेल तो. त्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे, डिप्लोमाची युनिव्हर्सिटी. या ठिकाणी मोड रेग्युलर सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी ॲडमिशन कधी घेतलं होतं तर ॲडमिशन कधी घेतलं होतं त्याची डेट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर ॲडमिशनची डेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पासिंग इयर, आता पासआउट केव्हा झालात तुम्ही. आता तुम्ही जर करंटली पासआउट झाला असाल तर 2024 या ठिकाणी येणार आहे. तर पासआउट कधी झालात ते
त्यानंतर या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो तुमचा पास असणार आहे आणि या ठिकाणी पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे आहेत. जे काही तुमचे डिप्लोमामध्ये पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. तर पर्सेंटेज टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अटेम्प्ट जे आहे ते 0 करायचे आहे किंवा 1 जरी केला तरी चालेल, कारण एकदाच तुम्ही अटेंड केला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट अपलोड करायची आहे. आता ही मार्कशीट तुमची डिप्लोमाची मार्कशीट असणार आहे, ज्यावर तुमचे फायनल इयरचे ॲग्रिगेट जे आहेत ते लिहिलेले असतात. तर ती मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. आणि जर का गॅप असेल तर गॅप, किंवा नसेल या ठिकाणी यस करायचं आहे गॅप जर असेल तर. आणि गॅपची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला पास्ट जे आहे हा तुमचा चेंज होणार आहे. तर ही एवढी चेंजेस तुम्ही जे आहे नवीन ॲडमिशन घेतलं असेल तर करायची गरज आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुम्ही जे आहे लास्ट डिटेल्सवर येणार आहात. या ठिकाणी हॉस्टेलर असाल तर हॉस्टेलर, डे स्कॉलर असाल तर डे स्कॉलर. तुम्हाला जर का या ठिकाणी आणखीन डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल पहिलेपासून कसा फॉर्म भरायचा, तर तुम्ही आपला प्रिव्हियस व्हिडिओ पाहू शकतात. त्यामध्ये डायरेक्टली फ्रेश डिटेल्स आपण सेव्ह केलेली आहे. आणि जर का तुमची हॉस्टेल वगैरे नसेल तर या ठिकाणी एडिट करून डायरेक्टली तुम्ही जे आहे ते हॉस्टेल वगैरे जे आहे ते सिलेक्ट करू शकतात. आता जसं जसं तुम्ही डिलीट डाटा करणार आहात तशी तुमची प्रोफाईल जी आहे ती कमी कमी होत जाईल. जसं की तुम्ही आता पास क्वालिफिकेशन डिलीट केलं किंवा प्रेझेंट क्वालिफिकेशन डिलीट केलं तर तुमची जी कंप्लीट प्रोफाईल 100% असेल ती तुमची कमी होत जाईल 65 वगैरे. पण तुम्ही जशी तिला वापस फुलफिल केली तर ती तुमची 100% होणार आहे. तर इन शॉर्ट तुम्हाला प्रोफाईल जी आहे ती 100% करायची आहे. आता सगळे डिटेल्स तुमचे सेव्ह झालेले असतील तर या ठिकाणी ऑल स्कीममध्ये यायचे आहे. आता तुम्हाला स्कीम अप्लाय करायची आहे. आता भरपूर विद्यार्थी विचारतील की गर्ल्ससाठी जे आहे एज्युकेशन फ्री आहे, तर त्या विद्यार्थिनींना देखील जे आहे जी स्कॉलरशिप ते अगोदर अप्लाय करायचे तीच स्कॉलरशिपला त्यांनी अप्लाय करायचे आहे. तर या ठिकाणी जे आहे डिपार्टमेंट सिलेक्ट करायचे आहे. जी काही तुमची डिपार्टमेंट असेल, कोणत्या डिपार्टमेंटला कोणती स्कीम अप्लाय करायची यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि यावर्षीसुद्धा आपण नवीन तो व्हिडिओ घेऊन येणार आहात. तर या ठिकाणी आपण जे आहे ही स्कीमवर सिलेक्ट करणार आहोत. ॲप्लाय या बटनावर क्लिक करायचे आहे. आता ॲप्लायवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला इज दिस अ रिन्युअल ॲप्लिकेशन, तर याला यस करायचे आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण नो केलं होतं, तर या ठिकाणी आता यस करायचे आहे. यस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रिव्हियस इयरचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. आता हा ॲप्लिकेशन नंबर जो आहे हा तुम्हाला कुठून भेटणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री जी आहे ती बघायला भेटत असेल. माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचे आहे. यावर जसे तुम्ही क्लिक करणार आहात तर तुम्हाला जे आहे 22-23 इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा ॲप्लिकेशन नंबर भेटून जाईल. तर हे केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुम्ही इतर काही गव्हर्मेंट स्कॉलरशिपचा अप्लाय करत आहात का, तर या ठिकाणी नो करायचे आहे. नो केल्यानंतर तुम्ही कितवा नंबरचे लाभार्थी आहात या ठिकाणी 1, 2 तुम्ही एकटे असाल, एकटे किंवा दुसरे जे आहे या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सिलेक्ट करायचे आहे. आता प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅटसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करायचे आहे आणि ते पेनाने भरायचे आहे. प्रतिज्ञापत्र कसं भरायचं यावर आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जे आहे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर या ठिकाणी ट्युशन फी वॉरियर स्कीमवर जर का तुम्ही अप्लाय घेतलं असेल तर यस करायचे आहे, अन्यथा नो करायचे आहे. आणि EWS सीटवरून जर तुम्ही घेतलं असेल तर यस किंवा नो या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्कॉलरशिपला सक्सेसफुली अप्लाइड होणार आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की डिप्लोमा, BTech, BE या विद्यार्थ्यांनी फॉर्म कशाप्रकारे रिन्युअल केला पाहिजे, कशाप्रकारे फॉर्म फिल केला पाहिजे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.